हे बघा एक ट्यूब आहे, याच्यामध्ये लिक्विड आहे आणि हे एक प्लास्टिकची स्ट्रॉ आहे. ओके गाईस, आता फायनली आम्ही निघालेले आहेत जामनेर साइडला जायला. तिथे एक मस्त तलाव आहे, तिथे जाऊ आम्ही. मम्मीची हिंदी आहे का गाईस? दक्षिणा डालते भगवान के पास। हाँ तो उस दक्षिणा का भगवान को तो इस मतलब कुछ मंदिर के लिए कुछ तो नहीं होता, लेकिन उसका चांगला हे करतो. नाही तू हिंदी म्हणतोस, बोल तुझी हिंदी दाखव एकदा. दाखव ना. हमका तुमका हिंदी का सुनका है का? बॅकवूड एमराल्ड कामाला. ओय ओय अरे अरे ढीट. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेले आणि खरंच खूप छान वेदर पण आहे, पाऊस पण पडतोय आणि लेक पण आहे समोर. गाईस, आम्ही इथे आलेले पण आम्हाला तिथे नाही जाता येणार किंवा बोटमध्ये नाही जाता येणार. मम्मीने घरून डिश पण आणलेली आहे बघा. हे बघा एवढी तयार होऊन आली होती मम्मी. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू व्लॉग. बॅकग्राऊंड थोडं चांगलं नसेल, आता येत असेल ना गाईज बॅकग्राऊंड छान. तर गाईज, जसं तुम्हाला माहिती आहे मी माझं गेमिंग चॅनल ओपन केलेलं आहे आणि तुम्ही बघितलं नसेल तर आताच्या आता जाऊन बघा. RNX गेमिंग म्हणून माझं गेमिंग चॅनल आहे, त्याच्यावर मी पहिला व्हिडिओ टाकलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल आणि करा यार सपोर्ट त्या चॅनलवर पण. तर गेमिंग पण करू गाईस आणि मला सांगा कोणते कोणते गेम मी खेळू शकतो टॅपवर. सो मी ते तुमच्यासाठी पण खेळेल, म्हणजे तुम्हाला काय काय आवडतं. इफ तुम्ही पण PUBG वगैरे खेळत असेल तर मला तुमची ID कमेंटमध्ये करा. मी तुम्हाला कमेंटमध्ये तुमची ID टाका, मी तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवेल, आपण सोबत खेळू. ओके. आणि त्याच्यानंतर बाय द वे आज तर संडे आणि आता खूप मस्त पाऊस पडतोय आणि आता बाहेर जायचा विचार आहे आमचा. ॲक्च्युली हा विचार मम्मीचा आहे गाईस, माझा नाही आहे. तर मम्मीच तयार झाली जायला वगैरे की जायचंय. बट त्याआधी ना माझ्याकडे एक वस्तू आहे तुम्हाला दाखवायला. हे बघा एक ट्यूब आहे, याच्यामध्ये लिक्विड आहे आणि हे एक प्लास्टिकची स्ट्रॉ आहे. ओके. तर हे लिक्विड असं बाहेर काढायचं, याला एक मिनटं हां असं याच्यावर घेऊन घ्यायचं. हां ओके. आणि याला नीट थोडं सेट करून द्यायचं आणि मागून हवा मारायची याच्यात. तर हा बलून तयार होतोय गाईस. बट हा प्लॅस्टिकचा बलून असतो, फुगल्यानंतर आहे ना याच्यातनं हवा पण जाते आणि फुटत नाही फक्त. हां बट आपण आपल्या हाताने फोडलं तर फुटून जातो लगेच. जेवढं आहे ना ते लिक्विड आपण घेतलेलं असतं त्याच्यात जेवढी ताकद असते, म्हणजे जेवढी त्या लिक्विडची कॅपॅसिटी असते तेवढा मोठा फुगा फुकू शकतो तो. एवढा पण होतो, एवढा पण होतो. मग फुडग्या असा चिपकावं लागतं. अरे चेरी आली चेरी. चेरी गेली. तर बघा असा फुगा फुगलेला आहे. बट याचा काहीच यूज नाही असत, फक्त जस्ट एक फनसाठी आपण फुगवू शकता किंवा चॅलेंज करायचं असेल की कोण सगळ्यात जास्त फुगे फुगवू शकतो, तर आपले नॉर्मल फुगे न देता आपण हे ट्यूब आणायची आणि याचे फुगे फुगवायला सांगायचे. मग मजा येते भाई. याचं चॅलेंज करेल गाईज मी. गाईज, तर आता आम्ही जामनेर साईडला चाललेले आहे आणि बघा चेतन दादा पण आलेला आणि तो आर्यन पण आलेला आहे, हे पण येतात सोबत. आता तो केव्हा आणता होता घरी, आम्ही जात होते त्याला विचारलं, तो हो बोलला आणि चेरीला इथं थांबवलेलं आहे, खाली सगळं ओलंय. गाईज, आता फायनली आम्ही निघालेले आहेत जामनेर साईडला जायला. तिथे एक मस्त तलाव आहे, तिथे जाऊ आम्ही. आणि हे बघा वातावरण पण छान आहे आज. हे आपलं सनरूपचा कर्टन ओपन करून घेतलेलं आहे, याला मूनरूप बनवून घेतलेलं आहे वरती ग्लास. पण पाऊस पडायला पाहिजे, अजून भारी वाटेल. आज मम्मी पुढे, पप्पा गाडी चालवत आहे. आज चेरी खाली. काय सवय नाही का मम्मी? पुढे सरक बस का? इंडियन मॉम. सो गाइज, अभी हम निकल चुके हैं यहाँ से. मजा घेतोय का? जामनेर नाम का. सो वहाँ पे एक तालाब है, वहाँ पे हम लोग जा रहे हैं अभी. ये सब फैमिली साथ में है. मेरे दोस्त की ये उसके मम्मी पापा आगे बैठे, वो गाडी चला रहे हैं. और ये आर्यन है जो एक ब्लॉगर है. गाईस, आमच्या चेरीची ही जागा फिक्स असते की जर तिला बसायचं असेल ह्या नवीन कारमध्ये तर ती इथेच येऊन बसते, कारण की ते AC चे वेंट आहे ना, तिला हवा खायची असते. आम्हाला लागोत पण तिला लागायला पाहिजे.
मम्मीची हिंदी आहे का गाइस? दक्षिणा डालते भगवान के पास। हाँ तो उस दक्षिणा का भगवान को तो इस मतलब कुछ मंदिर के लिए कुछ तो नहीं होता, लेकिन वहाँ के जो कर्मचारी है वही यूज करते हैं खुद के लिए, खुद की ऐश के लिए, सब ऐसा करते हैं। पेक्षा पण चांगली भारी गाडी होती, गाडी दाखवली रात्रीच्या वेळेस ऍक्सिडेंट झाला, तो माणूस म्हणजे दिवसा चांगला हे करतो। नाही तू हिंदी मधनच बोल, तुझी हिंदी दाखव एकदा, दाखव ना, हमका तुमका हिंदी का सुनका है का? बोल ना हिंदी दाखव, अरे तुझी हिंदी दाखव ना एकदा, हिंदी बोल तू। दाऊदाबाई इस्माव जर इंग्लिश मध्ये बोलायला सुरुवात करी दिली तुला बी समजणार नाही, मग एडिट कर जाऊ दे इंग्लिश मध्ये बोल मम्मी। उघडा अरे मतलब फाइनल डेस्टिनेशन हो जाता था हमारे नहीं. साथ में भी ना काय आता भयंकर सीन झाला, आम्ही संद्रूप मधून बाहेर निघाले आणि ते डायरेक्ट बंद होऊन गेलं, अचानक बंद झालं। हे पाण्यामुळे बंद होतं काय हे? पाणी पडल्यावर एक बार बाहर निकल के देखते हाँ, हैं कुछ अगर एक बार बाहर निकल के आवाज तो आएगी। काय समोरचा व्ह्यू बघा किती मस्त आहे, काहीच व्ह्यू नाही समोर, हे बघा चेरी, हे बघ आम्ही कुठे उभे, येते का? गाइस परत तोच सीन झाला, आम्ही वरती होते आणि डायरेक्ट हा काच आहे ना तिकडे येऊन गेला आमच्याकडे, आम्ही डायरेक्ट खाली येऊन गेले। पाण्यामुळे होत असेल मे बी, ते पाऊस पडतं ना, ते ऑटोमॅटिक सेन्सर असेल, तर ते चाललं जात असेल मध्ये परत म्हणून। तर मी हे म्हणत होता, मम्मी जेव्हा आपण जर आम्ही इथे फिरायला गेले किंवा मम्मी पप्पा कुठून किंवा नाही थांब ना, जर मम्मी पप्पा येत असले इथून ना, तर नेरीवरून ते इथला फेमस म्हणजे इथे खूप जास्त चांगलं हे भेटतं फरसाण। चला भत्ता वगैरे घ्यायला उतरलेला आहे, ॲक्च्युली भत्ता म्हणताय ना एला, मुरमुरे आणि चिवडा मिक्स। सो हे बघा एक हे असतं काका, हे कितीचं आहे पॅक? 50 आणि हे 40 का? हे एक देऊन द्या आणि हा चिवडा एक, बरं गाईस। तर बघा एवढं सामान घेतलेलं आहे, याच्यात फुटाणे वगैरे पण घेतलेले, चिवडा पण घेतला आणि बनाना चिप्स पण घेतलेले। मम्मी आता हे पण वाढवते, लाडू, बुंदीचे लाडू। मम्मी इथे चेरीला चिडवताना, हे बघ गाय, चेरीला आंबा आवडताना, मम्मी आली तुझ्या मागे आली, मम्मी पड। चेरीला आंबा आवडताना, तर ती बघा तिथून ती कार मधून बघते, मम्मी चिडवते तिला, बघ आंबा म्हणे। गाइस तर फायनली आम्हाला जिथे जायचं आहे ना, आम्ही तिथे आता पोहोचणार। तर हे बघा समोर बोर्ड आलेला आहे, बॅकवूड एमराल्ड। तर आम्हाला अरे डेट डेट है, यहाँ से हटने का नाम नहीं ले तिथे डेट होते ती। हॉर्न बजा के थक गए। गाइस हे विलेजचं वातावरण बघा किती सही क्लास वाटतंय, वरतून हे नारळाचं झाड लावलेलं काय भारी वाटतंय। बाय द वे माझ्या आजूबाजूचं वातावरण बघा किती क्लास, नेक्स्ट लेवल, ग्रीनरी बघा इथे किती मस्त ग्रीनरी आहे। सनरूफ मधून निघालेला आहे म्हणून खूप छान दिसतंय, हे बघा दूर पर्यंत फक्त ग्रीनच दिसतं, एवढं भारी वाटतंय ना गाईस। फायनली गाईस आम्ही पोहोचलेला आता त्या लोकेशनला, आणि इथे ना वेदर खरंच खूप मस्त आहे। आणि त्याच्यानंतर इथे बघा, अरे एक मिनिट गाईस, गाडी ते तिथे होते ना, ॲक्च्युली तुम्ही बघू शकता आता समोर किती मस्त वातावरण आहे, आणि लेक पण एक छान। मी ओला होतोय गाईस तुमच्यासाठी कष्ट घेऊन, मी ब्लॉग बनवतोय। बघा असा बसून मी ब्लॉग बनवतोय, पाऊस चालू जायची, पाऊस घाण नको कपडे। बघा तलाव, हा मेरून तलाव नाही गाईस, हा बॅकवूड रिसॉर्टचा बॅक वॉटर आहे हे। गाईस आम्ही पोहोचलेले, पण सगळ्यात आधी चेरीने तिचं काम केलेलं आहे आल्याबरोबर। फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेले, आणि खरंच खूप छान वेदर पण आहे, पाऊस पण पडतो आणि लेक पण आहे समोर, तर खूप छान वाटतंय गाईस इथे आल्यावर। हे बघा शिडजू आहे, चेरी इकडे खाली कुठे जाते, घाण होशील ना। नाही एवढी नाही, फ्रेंडली आहे, नाही आहे, अग्रेसिव्ह आहे ती, अंगावर जाते।
गाईस आम्ही इथे आलेले, पण आम्हाला तिथे नाही जाता येणार किंवा बोटमध्ये नाही जाता येणार, बिकॉज ही प्रायव्हेट बोट आहे. म्हणजे ज्यांची ती प्रॉपर्टी नाही, ते आयलँड ज्यांचं आहे ना, म्हणजे मध्ये जे लँड आहे ना, तर तिथे रिसॉर्ट व्हिला वगैरे सगळं काही आहे. तर त्यांच्याच या बोट पण आहे आणि त्यांनाच तिथे जाता येतं ज्यांची तिथे बुकिंग असेल. तर बोटने तिथे तेव्हाच जाता येतं. बाय द वे हे डोंगर जे आहे ना आजूबाजूचे छोटे छोटे डोंगर किती मस्त वाटतं, एकदम ग्रीन ग्रीन झालेले 5Xवर बघा. हे बघा किती मस्त वाटतं आहे. आणि आता ही बोट एकटी चाललेली आहे, असं नाही की आम्हाला घेऊन जाऊ. या ना खालती या ना. गाईस इथे ना मला छोटे छोटे शंख पण सापडत आहे. हे बघा हे शंख आहे आणि याच्यामध्ये ते हे असतं ना आपलं काय म्हणतं मोती टाईप असतं ना गाईस, शिंपले म्हणताय ना शिंपले. तर हे पण सापडलेले, पण हे सगळे फुटलेले आणि ते आणले मोती घेऊन चालले गेले आणि हे असे सोडून दिले. बघा किती सारे शिंपले तिथे. तर इकडे बघा आम्ही जो आता भत्ता घेतला होता ना, तो गाइस इसको कालव रहे हैं हम लोग. मुरमुरे आणि ते भत्ता वेगवेगळा घेतला होता, चिवडा आणि मुरमुरे. तर आता त्याला भत्ता बनवताय आम्ही. बनला तो भत्ता. मम्मीने करून डिश पण आणलेली आहे बघा. हे बघा एवढी तयार होऊन आली होती मम्मी. गाईस जस्ट मी माझी प्लेट घेऊन इथे आलेलो आहे नदीच्या किनारी, नाही तलावाच्या किनारी. आणि समोर बघा व्ह्यू किती मस्त आहे. हा व्ह्यू बघता बघता खाऊ म्हटलं, पण मी इथे ना थोडेफार मुरमुरे टाकले आणि इथे एवढ्या फिश आल्या ना, ते पण चिरी फिश. बघ फिश, ते पण हे खाण्यासाठी. हा मुरमुरे खायला. हे बघा सगळं गायब होतं डायरेक्ट. हे ना किती भारी आहे. हे बघा आता पोळ्या वगैरे टाकते ना मम्मी, भाई पूर्ण संपून जातील त्या एवढ्या फिश आहे ना गाईस. आता दिसतंय हो बघा. मम्मी जवळच्या जवळ टाक म्हणजे ना दिसतील. पण तुमचा चौकापर काढला ना तिने. आपली भवानीकडे पण लक्ष द्या जरा. कुठे ती एकदम आरामात बसलेली. तिला काही घेणं देणं नाही. चिरी फिश बघ फिश. चेतन दादा इथे फिश पकडतोय. ते पण बघा कसं पिशवीमध्ये आधी मुरमुरे टाकले आणि त्यांना त्या पिशवीत बोलवतोय. ते येत आहे ना खायला. दादा तू इथे घेतलं असतं तर इथे आले असते, इथे जास्त आहे. ही बघ हिला आता समजलं चेरी आली. नाही ना चुकला तू. फोन दे रे. नाही ना कर पिशवी कर. काय करताय. नाही येणार. हे बघा या दोघांना इथे फिश पकडायची इच्छा होते. हे काय करताय, जे फिश येतात ना डायरेक्ट इकडे ढकलता आणि जिकडे यायला पाहिजे ते बाहेर. नाही आपल्या हातापेक्षा ते जास्त जोरात पडता. म्हणजे आपण असं करायला जाऊ त्याच्या आधी ते आपल्या हातात नाही इथून निघून जातील. नाही येत दादा. गाईस आता आम्ही परत चाललेलो आहे घरी. आणि बघा किती मस्त वेदर होता आज. समोरचं बघा अजून पण सनसेट होतोच आहे. गाईज एक वेदरही छान होतं आणि चेरीला पुसण्यासाठी चादर आणली बघा, ती पण छानच आहे. वेदर आणि चादर इच्छाने ना या चादरने आता चेरीला पोसायचंय. ते तिथे फिरते. एकटी फिरते ती. असं वाटतं जंगलामध्ये एकटं सोडून दिलंय आपण तिला. ती बघा तिथे तिला काही वाटत पण नाही आहे. चेरी चल या इकडे. गाईज आता डिझेल टाकताय आणि ना इथे पेट्रोल पंपला थांबले होते. इथे हे कर्टन ओपन होतं. एवढा मस्त लाईट येतोय ना इथून. हे बघा असा लाईट जर पूर्ण वरती असला तर ब्लॉग बनवायला किती मजा येईल. पांढरा एकदम है ना. गाईस इथे ना पप्पा हॉटेलला थांबलेले होते. इथून पार्सल घ्यायचं आहे आणि इथे सबस्क्रायबर भेटले गाईस. हे ना आधी पण ब्लॉगमध्ये आलेली, घरी आली होती. हाय कर. तिने ओळखलं मला तर ती तिच्या पप्पांना घेऊन आली. काका आणि एकदा घरी पण आलेले तुम्ही. हो ते यांची फॅमिली होती इथे. तू आली आता ब्लॉगमध्ये. ठीक आहे ब्लॉग बघशील. हो हा
चेरी सगळे माहिती पडून गेली चेरी. हा पाठ ती मागे पण सांगितलं होतं तिने. तर पार्सल घेऊन घ्यायचं आता निघालेले. इथे नेरीला थांबले होते आम्ही. गायस फायनली आम्ही पोचले आता घरी. आणि इथे तर जास्त काही पाऊस पडलेला नाही दिसत. दुपारचाच वाटतोय मला. आम्ही तर गेले होते मस्त जिथे पाऊस पडला होता. काही लागलं का रे? मग गाडी लागली ना. तर गाईस फायनली पोचलेलो आहे घरी. खूप थकलोय बाई. आणि आता मस्त जेवण वगैरे करतो. या ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल. बाय.